कोकण आणि मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता आहे। मान्सून थोडा पुढे सरकलाय, पण केरळपासून अजूनही दूरच आहे। पुढच्या 2-3 दिवसात मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती आहे। वारा आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या आणि मध्यम पावसाची त्यामुळे आता शक्यता राज्यातल्या अनेक ठिकाणी दिसते। आणि हवामान अभ्यासक ऋषिकेश आग्रे आपल्या सोबत आहेत। आग्रेजी, आता जो वातावरणीय बदल काहीसा होता, ज्यामुळे अंदमान निकोबार मध्ये मान्सून अडकला होता, इथून पुढचा प्रवास कसा कधी असणार आहे? येस, न्यूज खरी आहे। थोडासा मान्सून डिलेवर चालू आहे, जसे आपण प्रोजेक्शन्स पाहत आहोत गेल्या काही दिवसापासून। एक प्रेझेंट लो प्रेशर एरिया सारखा एक तयार झालेला आहे केरळच्या पट्ट्याच्या थोडंसं दूर समुद्रात। सो त्याच्यामुळे थोडंसं मान्सून हॉल्टवर आहे, बट ते येत्या 48 ते 60 तासात त्याचं सोल्युशन कळेल, जे की ते मान्सून पुढे सरकेल। बट येत्या 48 तासापर्यंत आपण मान्सून हॉल्टवर असं म्हणायला काही हरकत नाही। बर, त्यानंतर मान्सून पुढे फ्लो मध्ये येणार आणि मग केरळमध्ये सुद्धा मान्सून थोडासा प्रभावी होणार। मान्सूनचा हा जो डिले आहे, हा जो उशीर आहे, तो अल निनोचा परिणाम समजायचा? एक कारण आहे त्याचं, भरपूर काही कारण आहेत, पण एल निनोचा एक मेजर इन्फ्लुएन्स आहे त्या मान्सून मध्ये। त्यामुळे तिथे जो ड्राय एअर आहे, तो मॉइश्चर खूप कमी आहे अरेबियन सीच्या याच्यामध्ये, त्यामुळे मान्सूनवर जास्त प्रभाव ह्या वर्षी दिसत नाहीये। जसं गेल्या वर्षी मेच्या अखेरपर्यंत मुंबईत मान्सून आलेला, ह्या वर्षी परिस्थिती खूपच वेगळी आहे। सो त्यामुळे ते मॉइश्चर यायसाठी खूप आपल्याला वेळ लागेल, तोपर्यंत येऊन जाईल आपल्याकडे मान्सून। म्हणजे थोडक्यात आता 48 तासांनंतर मान्सून पुढे सरकणार आहे। तो केरळमध्ये यायला साधारण किती दिवस लागतील आणि तिथून पुढे महाराष्ट्रापर्यंतचा प्रवास असाच डिलेड असू शकतो की तो सुरळीत होईल? खूप लवकर होईल कमेंट करायला या बाबतीत, कारण आता सध्या मान्सून हॉल्टवर आहे। तरी 31 मेच्या दरम्यान केरळपर्यंत पोहोचेल मान्सून, डेफिनेटली डिलेवर आहे। आणि महाराष्ट्रात, मुंबई आणि महाराष्ट्रात सुद्धा मी पर्सनली एक्सपेक्ट करत आहे की थोडासा डिले राहील मान्सून, पण पाऊस नक्की राहील डेफिनेटली, आणि मुंबईत सुद्धा राहील पाऊस। प्री मान्सून शावर्सचा फ्लो कंटिन्यू राहील जून पासून। ऋषिकेशजी, धन्यवाद तुम्ही सगळ्या विश्लेषणाबद्दल, ही माहिती दिल्याबद्दल।